नमस्कार. घर सजवायचं असेल, ऑफिस सेट करायचं असेल किंवा लग्न सराईची मोठी खरेदी करायची असेल, एकच विश्वासू ठिकाण राज फर्निचर मॉल बारामती. होय, थेट कंपनी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित राज फर्निचर मॉलमध्ये तुम्हाला मिळतो सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, वॉलड्रॉप, ऑफिस टेबल, स्टील भांडी, किचन आयटम्स, कूलर, फ्रीज, होम थिएटर आणि अशा असंख्य फर्निचरच्या व्हरायटीज, तेही जबरदस्त डिस्काउंटसह. आमच्याकडे आपणासाठी बजाज फायनान्सची सोय उपलब्ध. सगळं काही एकाच ठिकाणी. राज फर्निचर मॉल, पत्ता 7 वस्ती, फलटण रोड, बारामती. संपर्क मोबाईल 9922 5560 65 तसेच 90 11 17 96 98. आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी. नको नको ती लोकडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. गणा लका तू कामावती चला का चला कोण झाली. अरे काय झालं नक्की सांग मला. अरे काय झालं माहिती का, ती हिडंबा आकी अरे माझ्या वैष्णूचं लग्न तिच्या हाताच्या पोराबर लावून देणार आहे. आणि ही बातमी मला वैष्णवी सांगितली. शीतल तिला घेऊन मंदिरात येते. या मित्रा, माझ्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तू पाहिजे. माझ्या लग्नाला साक्षीदार बनायचंय तुला. चल चल माझ्या बरोबर आत्ताच्या आत्ता. नाही गणा, काय नाही नाही, मी एखाद्याच वाटोळ नाही करू शकत. कुणाचं हा, कुणाचं वाटतं. अरे त्या वैष्णवीचं तिच्या आत्याचं पोराचं लग्न होतंय, मी कसं तोडू. म्हणजे तुला त्या आत्याचं पोरग जवळचं आहे का तुझा मित्र जवळचा आहे. अरे पण एखाद्याचं लग्न ठरलेलं लग्न कसं मोडायचं का ना. आणि माझं ही पाप घेऊ मी. तुला असं वाटतं तुझा दोस्त पापाचा धनी व्हायला पाहिजे. अरे कशाचं पाप आहे. हा कसलं पाप आणि कसलं पुण्य. अरे माझं इतक्या दिवसाचं प्रेम आहे, तिला माझ्या बरोबर लग्न करायचंय आणि त्याच्याबरोबर लग्न झालं उलट पाप होईल का काय होईल. बाबा वाटे काय आंबऱ्या हा बघ आता काय कळाशा काढ नको. माझ्या बरोबर चालला का मित्र. बाबा मी नाही येऊ शकत. आयसान फरामोश इतका नालायकात मला तुझ्या लहानपणापासून मला डाऊट होता. तू तिसरीत असताना अशीच माझी साथ सोडली होती. अरे येडाबेडा झालं काय. अरे तुला पळवून न्यायचं आणि लग्न लावून द्यायचं. मला सांग, पोलीस आली अरे किती हाणतील का ना. कुणाला हा कुणाला. तुला तर हाणतेलच. अरे मला हाणले नाही, मला पोलिसांनी फसाव जरी दिलं तरी चालेल. अरे माझं जगणं बी माझ्या वंशासाठी आणि माझं मरणं माझ्या वंशासाठी. मला तिच्याशिवाय काही दिसत नाही. मला तर गाणं लय टेन्शन आले. काय खरं म्हणून तू लग्न करायचं. अरे लग्न करायचं ना का आमिर. तुला शेवटचं विचारतोय, तुला यायचंय का नाही. यायचंय का नाही तुला आता सांग. तुझ्या पुढे काय करतो नाही. तू काय इकडे. अरे नाही गाणं थांब. सांग लवकर यायचं का ना तुला. येतो हा येतो तुझ्यासाठी. तू सर येतो येतो. बरं टेन्शन घेऊ नको. कुठे आहे ती? कुठे आहे ती? दादाने खरोखरचा कोयता कापला, रक्त आलं पोटात ना. असं दे पण असं हेच रक्त घे तू आणि तुझ्या वैष्णूच्या डोक्यावर सिंदूर लावतो. अरे तिच्या लाव की, माझ्या कुठे लावतोय. मला काय झालं माहितीये का, इकडे तिकडे चो इकडे सगळीकडे गोष्टी दिसते. मला मला तुझ्या सुद्धा गोष्टी दिसते. कुठे आहे वैशू. हा देवाच्या मंदिरात आहे. पळ पळ गाणं पळ. आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल. दोस्ताना अरे माकडा तो नीट पाय येत नव्हतोय काय. बोलावर कोंबडी सारखा पळत धमा 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 धमानी. हा कधी पुरी बिरी पळून आणल्यात का नाही तू. नाही बाबा, आपल्या चेन्नई जमायचं गाणं असलं काय? ड्युटीचं काम हे बाबा असतं. पुरी बिरी पळून न्यायचं. मला तर लय भ्या वाटतंय. विचार करा बाबा आताच. विचार केलाय पक्का. आता लग्न करणार तर वशू बरोबरच. ओ तुम्ही शांत बसा आमिर भाऊजी, सारखं काय मोडा घालता हो. हा लय मोडा घाले हो पहिल्यापासून. हा आमिर हा बघ, हे असली जुकमीची काम उचलल्याशिवाय असल्या सुंदर पुरी मिळत नाही त्या. अरे का नाही इथं आलो आपण खरं. आपण पुढचं काय. अरे पुढचं काय. अरे हरबी सांगितलं की बाजीनानाला. बाजी ना कुठे आहेत बाजी नाना? फोन ला
आले 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 हो, गो, 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 गो. आले आले आला बाजी. आला बाजी नाना आला नाना काय लवकर 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 नाना हात यायच्या आधी हर काढा थांबा 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 हे सगळं गडबड करू नका थांबे का ना थांब वैष्णवी ओय थांबे तसं नाही शीतल तू तिला उचल मी ह्याला उचलतो कशा उचलतो आरती लग्नात असं उचलती करते अरे एवढा उचलाय टायमिंग काय वय अरे हे उचलू दे अरे नको बाबा नाही, अरे नाही. मला उचलस तर उचल होईल माहिती का हे ना उचलून द्याल बाकीची बाजी नाना तुम्ही करा. हा. अरे नको उचलाय अरे तुम्ही मला उचलत बसला ना हिला की उचलून घेऊन जाल घरी हो नको कष्ट घेऊ दे थांबे थांबे थांब तसं नाही अरे, काय काय करायचं थांब नाना हा, फुलं द्या फुलं द्या सगळ्यांनी फुलं टाका चांगल्या मनाने ए, असं का? चांगल्या मनाने माझा संसार सुखाचा होईल शुभेच्छा द्या मला मावशी तुम्ही मोठा आशीर्वाद द्या चला. अरे का ना कुठली मावशी वाजवा तोंडाने वाजवा तू मुझे कबूल मैं तुझे कबूल वा 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 बस आता का ना आता आखी आली नाही तर आखीचा बाप जरी आला तरी कोण आपलं वाकडं करू शकत नाही नाही आता काय करते कोण हा, झालं. पण आमरे मला लय वाईट वाटते मला लय वाईट वाटते मित्रा मग शेवटची इच्छा सांगू का ऐक मावशी माझा शब्द मोड नका बरं का काय झाले माहिती का आता माझं लग्न झालंय ना आमरे आपलं लहानपणापासून स्वप्न काय होतं एका मांडवात दोघांचं लग्न झालं पाहिजे ऐक माझ्या बरोबर तुझं बी लग्न झालं पाहिजे तुझ्यावर लग्न करा मी काय अडबड झालोय हा हे बावलाटा डोक्यावर पडला होय अरे माझ्या बरोबर लग्न नाही करायचं तुझं आणि मावशीचं लग्न लावून द्यायचं आता इथं एवढं तुमच्यासाठी करून मी मावशीत कसं म्हणता हो तुम्ही मला अजून बरोबर वहिनी म्हणतो तुमचं लग्न झालं का ना इथलं पुढे तुम्हाला वहिनी आणि म्हणणार कुणाबर लग्न लावताय तुम्ही आमचा हिरो द्या का? ह्याच्या बरं आम्ही- मी नाही करणार लग्न बिग्न ह्याच्या बरं नाही 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 मी काय उतावळ आहे का तुझ्यावर मला बी नाही करायचं ते नकोच मला ए अरे नका तुम्ही कुठतरी सबुरीने घ्याचाल का नाही अरे ऐका जेवणाचा खर्च नाही वाजंत्र नाही गोडा नाही बँडबाजा नाही चार पाहुणे रावले नाहीत कोणी कुणाचं रुसलं फुगलं म्हणायचं नाही डायरेक्ट हर घ्यायचा तू तिच्या गळ्यात घाल अरे गाना अरे, मी आहे ना आयुष्यावर मी असंच राहीन पण ह्याच्यावर लग्न करू शकत अहो पण तुम्ही जबरदस्ती काय लग्न लावताय आमचं अहो असं बी तुमचं महिन्या 2 महिन्यात लग्न लागणारच आहे त्यापेक्षा आताच लावून घ्या पुढचं पुढे नाही, बघता येईल हा, ना, नाही, ना, नाही. समजून सांगा राव तुम्ही अरे पण मी काय म्हणतोय एकाच निस्तरून दे की आणि ह्यांचा कुठं ना वाढला म्हणजे गावातलं काय काय निस्तरू मी ना नाही. अहो एक संघ लग्न होईल एक संघ दोघांची पोरं नाही. वाढते आली माझ्या पोरा बरोबर ह्याची बी पोरं मोठी वाढते आली अडचण काय आहे? ना आमिर तुला शपथ आहे माझी तुला ऐकावं तू हातात नाही हाय बरोबर आहे आम्ही मग दर 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 अरे गाण्याला का नको का अरे असं दिला का ऐकी संघच लगीन संघच 2 मतदान वाढल संघच परत तुम्हाला पोरं झाली तर माझंच मतदान वाढल आणि हो ना ना काय बोलताय तुम्ही मी नाही करणार लग्न बिग्न ए. ही काय जबरदस्ती तुमची शीतल तुला ऐकायचंय का नाही ऐका ना मावशी मावशी म्हणू नको त्याच्यामुळे मला तर लग्नच करायचं नाही नाही ए, नाही मला पण नाही लग्न करायची ठेवू अरे ना काय ऐकून घ्या नाही बाबा. ए, तुला ए, नाही. तू आवाज बंद कर म्हणलं मी आता जाईना नाकीला बोलून येईन म्हणजे तुमच्या पुरीला पळून आणलं हिनं अरे नको मला. ए आवाज वहिनी प्लीज प्लीज आवाज समजा तुम्हाला नाही वाटलं ऐका तुम्हाला समजा 8 दिवसांनी वाटलंच दोघांचं पटाना लग्न डिस्पॅच पण ही काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे का 8 दिवसांनी वाटलं लग्न डिस्पॅच म्हणून अहो भाऊला भाऊलीचाच खेळ असतो ह्यो लग्नात आणि नंतर ना मग हे, लागली माणसं, मूर्ख लोकं. गणारला का नको का रे बाबा मला ह्याच्यावर लग्न करायचं अरे असू दे नका मला पण काय हाऊस नाही हा, आली लग्न करा, माझ्यासाठी करा. Please, आमिर, तुला शपथ आहे माझी तुम्हाला शपथ आहे लवकर लग्न लावा बोला. चाल की आता हा, बहारो फूल बरसावो नाराज का म्हणायचं आता तिथे हाताला सांगू का मग आला का मग? ना आता 1 नंबर मॅरेज झालं देवाच्या पाय पडू द्या बाय महाराज दे आमच्या संसाराला बळ दी यश दी सर साईडला मला आशीर्वाद घेऊन दे झालं बाबा एकदा चांगलं झालं बघितलं का एका मांडवात ना ना हा पाया अगं इकडे आहे की जोडीनं पाया पडा नानाच्या या ना नानाच्या पाया पडा नानाच्या पाया ती पड पाया पडा त्यांच्या पण पडूयात असेच खुश राहून द्या चला आता डायरेक्ट आणत आकाबाईचा आशीर्वाद घेऊ हा चला चला चल ना का ग तू नाराज आहे का हो तुम्ही एवढी लग्नाची घाई केली आता माझ्या तर हातात काय आहे का हा वहिनी बघितलं का ना कसं मला बळबळ घोड्यावर चढवलं अहो बळबळ काय का कारण पण तुम्ही कशाला तयार व्हायचं लगेच आता ही सगळी म्हणली उगाच तिचा हेलपाटा वाया जाईल म्हणून म्हणली करा लग्न माझा नाही का हेलपटा वाया जात आयला ती एक अवघडच झालं आता मी बी काय करू माझा नाईलाज होता अहो भाऊजी माझी बहीण किती चवळच्या शेंगासारखी आहे आणि ती पोरगी तुम्ही गेल्या किती आगाव किती फडाफडा बोलत होती तुम्हाला आयला ती बी खरं आहे बरं का अगं सोना माझा बी नाईलाज होता ग मला त्रास वाटतंय ते बोकडाला कसं हारबीर घालून कापाय नेतात तसं मला कापाय न्यायला चालवलंय असं वाटतंय मला काय करू सोना मी आता तुम्ही असंच बोलणार असंच बोलणार म्हणजे तुम्हाला बरं वाटत असेल लग्न करताना तुम्हाला नाही कळायचं
माझं दुःख आहे ना मलाच माहिती. ह्या गणाचं आहे ना, गणानं सगळं माझं वाटोळ केलं. ही असली हिडप आहे ना माझ्या गळ्यात बांधली. गणा तू आहे ना, ताई आता मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगू? अगं तू कशाला टेन्शन घेती सोना? तुझ्यासाठी 100 बडकर एक पोरं बघू आपण, चल. बसवणार आहे त्या गणाचा किरडीवाले. काय ऐकून घ्यायचं नाही? काय ऐकायचंय? काय ऐकायचं सगळ्याचं म्या? हा सगळ्यांनी ऐकायचं म्हणायचं, सगळ्याचं ऐकून तर ही वाटवालंय. त्याची किरडी काढली बघा मला दमच निघणार नाही, सांगते तुम्हाला. अहो पण आता काय वरडून आणि कालवा करून काय उपयोग आहे का आता? मग काय करायचं? मी सांगत होतो ना, ऐकलं नाही माझं. तुला तर कशाचे पैसे दिलेत काय माहिती? त्याची किरडी काढली बघा राहणारच नाही ताटीशी जीवाची. गणा एवढं नियोजन कधी केलं रे जेवणा बिवणाचं? सगळं नियोजन लावलं. कसं काय? ह्या सगळं बर का ग्रामस्थ मंडळींनो, आज तुमच्या आशीर्वादानं माझं चांगल्या पद्धतीने लग्न झालंय. सगळ्यांनी जेवून जायचं काका. जेवणात सगळी जबाबदारी तुमची बर का. आमिर फोन करस्तोर माणसं पळत आली. कोणी ती पाण्याचं जार आणून टाकलं, कोणी पातेली आणली ना कोणी ती टाकी आणल्या, कोणी बाजार आणून दिला. कळू द्या त्या गावाला, कळू द्या. बाजी नानाने सगळ्याला सांगितलंय थँक्यू लग्न नाही. हा आमिर सगळे खंगळून काढायचे आता, बेचं ना अजिबात. जाऊ दे गणा, माझं आपलं बरं झालं बरं का गणा. कसं आहे मोकळ्यात आमचं थोडक्यात आपलं उरकलं. हा ओके मध्ये कार्यक्रम आकेला येऊ दे ना आता, तिला बी कळलं कसा जंगे थाट केलाय ती. अरे आता कोण बेव दे बेच असतं वेळ तेव्हा. हा इधर माझ्याकडे कशाला देताय? का तुला काय झालं का तोंड पाडायला? ग बसा तुम्ही. तुमची काय गरज होती त्या आमिर दाजींचं लग्न लावून द्यायची? तुला काय फरक पडतोय? तुला काय फरक पडतोय म्हणजे? ते आमिर भाऊजी तिला आवडायला लागलं होतं. काय डोक्या बिक्यावर पडली का काय? त्या आम्ही इतका शेणा पोरगा आहे वय. अगं निवळ बादाड पोरग आहे. तिच्या प्रेमात पडती का काय करते? आणि गाणा चांगला होता तवा म्हणत होतो तर दोघी बहिणी नुसत्या माझ्या खाऊ दिशी अंगावर यायचा. गाणं किती चांगलं आहे ना ते चांगलं माहितीये मला. नका सांगू त्या गाण्याचं सारखं कौतिक करत जाऊ. झालं का नाही? झालं गाण्याचं लगीन. बस बोंबलं. तुला ह्या नदीत उडी टाकल्याशिवाय पर्याय नाही. हो काय बोलताय तुम्ही माझ्या बहिणीला? काय बोलताय म्हणजे? नाही उडी टाकायला होतं काय तिला? मग काय करते हे आमिरवर प्रेम म्हणजे काय येडी का काय तू? अहो तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या की पण तुम्ही. तुम्ही तुमच्या मतासाठी त्यांचं लग्न लावून दिलं, अशी काय तुमची मतं वाढणार होती? अगं 2-2 मतं वाढली. उद्या पोरं बाळा झाली आणि मतदान वाढत नाही. सोना तुला कसं कळत नाही ग? माझ्यावर त्यांचं लग्न झालं असतं तर मतं नसती का वाढली तुमची? हो की तुला बी म्हणून तर गावातच द्यायची होती ना. आता नाही मला तुमच्या गावात राहायचं. बघ अगं ही दरवेळेस स्वतःच्या फायद्याच बघत असतात. स्वतःच्या म्हणजे तू कुणाची का रे असं बोलता तुम्ही? अहो पण ह्यात तरी विचारायचं तुम्ही मेहुणीला. हिला का बरं असू द्या, जाऊ द्या. चाललंय चांगलं. दोघीनं जर लय वैताग दिला ना एका झपाट्यात दोघीला बी पाडले ह्यांना तिच्या डोक्यात टाकीन. डोकं खाऊ नका माझं. आम्ही राहिलं तर पाहिजे की झपाट्यात पाडायला तुमच्यापाशी. जा तुम्ही दोघी बी जा. माझं कानावर लगीन लावून घेतो. लागलं तुमचं लगीन. घराच किती लवकर लागलं तेव्हा तुमचं लागायचंय. मी म्हणून तरी नांदते तुमच्यापाशी. चांगलं सांगत होतो हिचं लगीन लागलं असतं. गप्पच आता आवाज बंद कर. ऐक. माणसात आहे म्हणून गप बसते. आवाज बंद न ठेव. डोकं खाऊ नको तू माझं. चल बरं का वैशू, अजिबात तू टेन्शन घ्यायचं नाही. मी इतकं कष्ट करेन तुझ्यासाठी, इतकं कष्ट करेन ना. तू फक्त सकाळ लवकर उठून आहे ना मला डबा बनवून दे. मस्त सर्व सकाळचा कामाला जाईल. आणि तू काय करायचं माहितीये का, मी कामाला चाललो का नाही उंबरट्यात यायचं, मला टाटा करायचं काय. हो आणि मी रोज तुमची वाट बघत बसेल दारात उभी. आणि मग आणि गाणं म्हणायचं, करून शिंगार सांजा झाल्या तिन्ही सांजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. ग बया 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 भारी भारी वाटते. हे बघ आता सांगते मी तुला, मला स्वयंपाक येत नाही, घरातली कामं येत नाही, ती तुझं तू बघायचा. नाही मग तुझं काय तोंड काय कुणी दाबलं होतोय मग मी सांगायला? मागं लागलेली काय तुझं लग्न कर? मागं लागा म्हणजे हार घालायच्या आधी सांगायचं होतं मला स्वयंपाक येत नाही, मला भांडी घासा येत नाही. आता सांगते ती मला वेळ होती का सांगायची? तुझा मित्र ती होता ना मावशी म्हणणारा, लग्न कर आता सांभाळ. संबळ. आयु म्हणजे संबळ म्हणजे अरे लका मी एक तर किती बोळा बाबडा माणूस आहे, तुला काय सांगू. माझ्या नोकर असा अन्याय करून. मी नाही काही करू शकत. मी आत्ताच तुला सांगते, मला घरातलं काम येत नाही म्हणजे नाही. होय का? मग सगळी काम मलाच करायला लागतं काय? ती कर नाही तर राहू दे, नाही तर बाई लाव. मला काय सांगतो? गाना ह्याचा मुडदा बसवला, ह्याची ताटी उचलली. अयो माझ्या पोरीचं वाटोळं झालं. गण्या, तुझी किरडी तुझी. पोलिसाला फोन करा. माझ्या पोरी
माझा ऐका आकाबाई! मामी, मामी येतो का? अहो माझा ऐका तर मामा काय झाले माहिती का अहो माझं लग्न जंगी झालं हे कुणासाठी केलंय मामीजी तुमची जर जाऊ नाही गावात म्हणून लोक मी 500 लोकांचं जेवण अरे ठेवलंय. काय काय तू कशी माणसाचा तू माझं वाटोळं केलं पुरीचं अहो, तुमचं कसं वाटलं झालं? तुला सोडा तुम्ही. ए, तू काय बघ? तू काय बघ? अजिबात तू बोल नकोस तुझ्यामुळे वाटोळं झालंय हो आकाबाई माझ्या मित्राला अजिबात तुम्ही हात लावू नका आता एक लक्षात घ्या आता लग्न झालंय काय आता रीतसर ती त्याची बायको आहे त्यामुळे तुम्ही मध्ये बोलायचं काही चान्स नाही मिस्टर म्हणजे माझा विचार केला का काय विचार करायचा मग तुमचा माझ्या पोरगे माझा विचार केला का लग्न करताना अहो, तुमचा विचार करूनच लग्न केलंय या. तुम्ही अरे मुलगी अशी खार दिसतं कळतंय हा नाही तर काम नाही आणि आधी आधी ही सोडा नाही बोलणार. सोड, सोड. तुमच्यामुळे माझ्या पोरीचं वाटोळं झालंय तुम्हाला सांगतोय माझ्या मित्राला जर हात लावायचा असेल तर पहिल्यांदा मला मारायला लागेल अरे तुला मारायला तर काय काम करायचं? तुझ्या जावयाला बोला. अगं, तू तर लेकीसारखी सांभाळीस, लेकीसारखी. माझा नवरा एकटा दिसला म्हणून त्याला मारता काय आता मी येतो सोबत कळलं ना त्याला बोला काय बोलायचं ते. बघितलं का वैशू त्याची बायको त्याच्या बरोबर आहे तू माझ्या सोड बरोबर इकडं. अगं, वैस- हा कळलं का आता तुम्हाला मामी उतू नका मातू नका असं या काय की रुसू नका आलाय तर 2 घास खाऊन जा अरे जाय कर तुझ्या जेवणाचा तुला वाईट तरी अक्कल पाहिजे होती हा ही माणसं काय म्हणत असतील मला अहो लय चांगलं म्हणतात आकाबाईने मोठं मन केलं गरीब जावाय पदरात घ्या अरे पदरात नाही असलेला गोचडाचं औषध पाजून मारलेला बरा पण असला जावाय नको मला शांत बस माझ्या नवऱ्याला काहीच बोलायचं नाही तू पोलिसाला फोन लाव मी अरे लावा ना बघतो काय तू तरी हा? ऐका आकाबाई. पोलिसाला काय पोलीस करत्या बाजीनाच्या गावात आहे आणि पोलीस इथं अंगाला हात लावायचा हवेला विचार करते तुम्हाला सांगतो बायको सांभाळ आधी आकाबाई. बाकीचं सांभाळ माझं मी बघेन 2 बघीन 2 मिनिट थांबा आकाबाई लग्न करायच्या आधी मी सगळा माझा कायद्याचा अभ्यास रातोरात मी कायद्याचा अभ्यास केलेला आहे साधारणतः माझं वर्ष 29.5 वर्षाचा मी झालोय आणि माझी बायको 21.5 वर्षाची त्याच्यामुळे लिगली आम्ही दोघं लग्नासाठी काय म्हणतात त्याला लग्नासाठी आम्ही परिपक्व असल्यामुळं आमचं यश पूर्ण असल्यामुळे अरे देवा कशाचा परिपक्व मला शिकून वर जायची वेळ झाली 30-35 वर्षाचं पोर लग्न करून आणलं ऐका ऐका तुमचा राग आहे ना इथं थुका एक तर का ना ती सांबरण बुंदी 1 नंबर झाली थोडीशी टेस्ट तू मला बोलूच नको अगं सोना तू तरी सांग की आकाबाईला काहीतरी ह्यांना हाना आधी काय सोना हा हाणू बिनू नका ही फुलं टाका बरं ऐका मित्र का बसा अरे तुझ्या मड्यावर टाकील हे चल पोर रे चल मामी ऐका एकदा हात धरला परत माझ्या परमेश्वर हात जर धरला ना सांगितलं माणसाल तुम्ही जाहीर जा तुमच्या घरचं मुर्दा बसवला तुझ्या पाठीत उचलते आता मी हे चल रे चल तुझी ताटी उचल हिडंबा पोरांनो मला तुम्हाला आशीर्वाद आहे सुखाने संसार करा पुरी घाबरू नको आशीर्वाद की हा बाप तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको जावा तुम्ही जी ह्या माझ्या सासऱ्याला अक्कल आहे ना जी ह्या माझ्या सासूला का अक्कल यायची असू द्या आता लग्न झालं सुखानं संसार करा सगळी आता आम्ही सुद्धा सुखानं संसार करू जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही बरं का माझं वाटोळ केलं करडे माझ्या गणाने माझं करडे माझ्याने वाटोळ करून दिला असू दे आता अगं ती पोरग चांगलं आहे असं तर झालं तर आता होईल त्याला काय आहे? शांत हो आणि चांगलंय काय चांगलं दिसलं होतं मला त्याचं हा हे सोड किरडीवाल्या सोड तू तर फायदा घेतला सगळा मी हा? कशाचा फायदा घेतलाय तुला कशाचे पैसे देते मुडते एक ठोका टाकेल मग कशाचे पैसे देते तुला हा खबरीला ठेवल्यात हिवाय माझ्या डोक्याला वैताग आणून दिला माझी पोरगी कसल्या परिस्थितीत मी आणणार म्हणजे आणणारच अक्काबाई नावाचे म्हणतात मी आणणार म्हणजे आणणारच सांगते या तुम्ही तर अजिबात मला बोलूच नका होय का आपली वैशू तर लई इडी आहे अरे लय येडी आहे ती मग काय एवढी चांगली पोरं तिला दिसली नाही त्या गाण्याच्या मागे लागली एवढी चांगली अहो म्हणजे मी किती नाका डोळ्याने चरचरीत दिसतो तब्येतीने गुटगुटीत आहे त्याच्यापेक्षा आणि त्याच्या मागे लागली अरे गोटगोटीत म्हणायचं का डबरा म्हणायचं हा उठीत ना उठ मुर्दीवाल्या इथं बसून बसून माझ्या पोरीवर लक्ष ठेवतोय हा अहो पण म्हणजे चांगलंच सांगतोय की मी अरे काय चांगलं सांगतो या तू तर लय मोठ्या काळ्या पापाचा निघलात चल उठ नाही तर ठोक्यातच पाडील चल मुर्दीवाल्या कपिया लक्षात ठेव मी नाही कुणाची पण हाय लय गुणाची एवढं लक्षात ठेव लागला चरा चरा कराय हा दुर्म भुंग्यावाने डोळ्याचं ह्याला पैसे कशाचं देते मी कामाचं देते आणि ह्याचं लक्ष सगळं पोरीवच नाव ठेवले त्या गाण्याला आणि ही
काळ्या पापाची माणसं भेटते ती मला. ए यार बस का बाबा, अरे किती दिवस झोका तुला? बस का आता नाही सुरुवात केली की बस का होय लगेच? आताच झालं तुला झोका देतोय मी, आणि आता सुरुवात केली म्हणती होय. हालतोय का तरी झोका जागचा? कसा हलेल, कसा हलेल? 2 दिवस पोटात आहे का माझ्या अनपाणी? हा, रोज नरड्याला येऊस तर खाता येते कुठे गेलं? कुठल्या नारड्याला? तुझ्या नारड्याला येऊ का माझ्या नारड्याला येऊ? सर कामधंद्याचा आहे का तपास? कशी कामं करू? कशी काम करू म्हणजे? हा कशी काम करू म्हणजे काय? नाही नाही, कसं काम करू? सकाळपासून उठलो की तू कामं लावती, धुणं धुवायला लावती, भांडी घासायला लावती. हा, भांडी घासायला लावची म्हणजे मी आधीच सांगितलेलं मला काय येणार होणार नाही काम बिमा म्हणून. अगं बाया मग कशाला केलं लग्न? मी काय मागं लागलेली काय? ती जाऊन सांगा तुमच्या गाण्याला आणि त्या नानाला, त्यांनी मला जबरदस्ती हार घातलात माझ्या गळ्यात तुमच्यामुळं. नाही नाही, तुला हे आता सुचतोय? पोरगी एवढी मोठी झाली ना, आता सुचतोय हो तुला? त्या पुरीने तो वैताग दिलाय दिवसभर, झोका दिन ही दिन ती दी. कोण सांभाळायचं हिला? कोण सांभाळणार? तू नाही सांभाळायचं मग काय गाव सांभाळायचंय व्हय? ती माझी एकटीची पुरगी का? हा तुमची नाही जबाबदारी का सांभाळायची थोडी बी? अरे काय काय घेऊ जबाबदारी मी? हा, तुझी जबाबदारी घेऊन घेऊन तर मला वैताग आलाय. लग्न करताना नाही वेळ कळलं कुठली जबाबदारी घ्यायची आणि कुठली नाही, आता कळतंय वय. अरे लग्न करताना काय मला झालं काय माहिती, कुठं हार घालायची बुद्धी सुचली काय माहिती, देवा तवाच का नाही मला उचललं तू. बरं बाद झालं, ती परत बघन देऊ. पुरीचा बर्थडे आलाय आता, मला निम्या गावाला आमंत्रण द्यायचंय, ती तयारी करा बर्थडेची सगळी. काय करायचं? काय करायचं म्हणजे? काय करायचं? बर्थडेला काय करतात माहित नाही काय तुम्हाला? हा काय करायचं आता? लावची का घर झाडायला? हा, म्हणजे फॅन स्वच्छ करा, पत्रा झाडून घ्या, भांडी धुवून घ्या, ह्याच्याशिवाय काय काम कोण करायचं? करायचं ती? कोण करायचं? अगं कुठं ग फिरशील एवढी पाप? ती बघता येईल पुढचं पुढं, कुठं फेडायचं आणि कुठं नाही. आता ही काम करा. तुझ्यासाठी एवढी भारी मी गाडी घेतली. हा, किती वेळा बसली का तू गाडीत? ही गाडी वय, हा? ही खटारा वय. खटारा? हा एकदा बसलं तर एकदा कुठं चाललो तर 10 जागा बंद पडतील. ही गाडी घेतली वय. अगं आणलेली तवा चांगलीच होती, नवीनच होती, पण फक्त पेट्रोल वाचून राहिली जागेवर. हा, त्याला काम धंदा करावा लागतो, तेव्हा ती पेट्रोलला पैसे येतात, फुकट नाही येतात पेट्रोल. अगं बाया तिथं सांगतोय काम धंदा करू, कुठे दिलाय तुम्हाला? मी काय पाय धरलेत का हात धरलेत तुमचं काम धंदा नाही करायला? कामाला हा? गेलो की 5-5 मिनिटाला फोन, घरी या, ही काम पडले ती काम पडले. मग घरचं कोण करायचं? घरचं हा मग बाहेरचं, मग पैसा कसा आणायचा? ती तुमचं तुम्ही बघायचं, घरातलं बी करायचं आणि बाहेरचं बी करायचं. आणि तू काय करायचं? हा तू काय काम मग ही करायचं? पोरगी नाही मला सांभाळायला. बस हा मग बस ही काही जबाबदारी नाही काय? तेवढंच. सकाळपासून उठली, आरशा पुढे जाती, पावडर लावती, मेकअप करती, संध्याकाळ झाली की झोपती, परत उठती, झालं तुझं चालू. दुसरं काय करते ग तू? खातं कोण मग 2 टाइम? कोण करतं? मीच करते ना. तू मग कोण करतं? अगं चपात्या तू लाटून देत असशील पण पचावतोय मी. हा, फुडणी तू देती तर परततोय मी. काय काय ना करते ना, काय 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 अशी बसून खाती? काहीच करा नाही. अगं वाटोळ वाटोळ झालं माझं, अक्षरशः वाटोळ वाटोळ झालं. दीपकडे पुरीला एकतर सकाळपासून ह्यानं काय खाल्लं नाही, तिला काहीतरी चारतो. काय चारतो इकडं ना? का लगेच पोरगी घेऊन ही करायचा बहाणा करू नका. ती भांडी पडल्या ती भांडी घासा. आणि तू काय करणार? मी बसली हिला तवर खेळत झोक्यात. मला एक रील बी काढायची हिला घेऊन, ती होय मी का? बसली तिला घेऊन. झोका तुम्ही देऊ का घासा तेवढी भांडी. झोका देऊ का थोडासा? काय नको, भांडी घासा. बर तू काय कर, इथं निवांत झोका घे आणि लक्ष ठेव. इथनं माणसं कोण आली की मला लगेच हाक मार. कसं आहे माणसांना कळलं वेळ ना, मी भांडी बिंडी घासतोय, नाव ठेवतील मला. आणि काय ग, तुला किती वेळा सांगितलं दुपारची बिपारची भांडी सगळी सकाळची देत जा, पहाटेची. हा, पहाटेची का द्यायची? आणि माणसं बघतील आणि माणसं बी घरात तीच करतात. नका सांगू माणसांचं बी. काय तुम्ही काय जगा वेगळं करत नाही. आणि संसारात मदतच होती काय? एकटीनेच करावं म्हणून काय नियम आहे काय? हा? लय झाली तुझी नाटकं, बघीन तर बघीन. पण आता तुला सांगतोय, साबण कुठं ठेवला तेवढं सांग फक्त. तिथं ठेवलाय आतमध्ये, हा. तुम्हाला माहिती कुठं असतं. ती जा घासा भांडी. नका लय आवाज काय वाढवू. एक तर गावत नाही टायमिंगला, साबण गावत नाही, कात्या गावत जावा, नाही, जावा. नाटक करती. हा, नका बडबड करू. चला आपण झोका खेळू. ही बायको आहे का सायको आहे तीच कळा नाही. काय बी काम सांगती. हा, आधीला काय अकलीचा बाग बी काय का नाही. जाऊ द्या, कोण बघू नाही म्हणून आपलं तोंडावर घेऊन बसतो. आता कोण जर वळखलं आणि मग ते असला कसला नवरा आहे घरात भांडी घासत बसतोय. काय या गाण्याचं ऐकलं नसतं ना, लय भारी झालं असतं माझं. गाना तुला का लय गद्दार निघला, गद्दार. तुला माहित होतं ही पोरगी कसली रगील आहे, तरी माझ्याच गाड्यात बांधली तिला. हा, तू घाबर मला एकदा, मग तुला सांगतो मी. शीतल, शीतल. हा, कोण आहे? अगं मी सोना. अगं सोना कशाला आली? अगं काय नाही, आलते तुझ्याकडे काम होतं जरा. अगं तुझ्या घरी जाते, पण तुझ्या आवाजाला काय झालंय? अगं माझा आवाज बसलाय, लवकर जा घरी. बघू. हा आमिर दाजी, तुम्ही? हीच तुमची लायकी भांडी घासायची. सोना फक्त तूच बोलायची राहिली होती, तिनं तर नुसतं नको नको केलंय मला. हा, तुम्हीच तुमच्या चॉईसने लग्न केले. चॉईस? कसली चॉईस?
अगं मी तुला चॉईसनं लग्न केलंय, तू म्हणती सोना असं? मग काय त्यावेळेस तर किती उतावळे झाला होता लग्नाला. अगं काय सोना, तुम्ही सगळ्यांनी मिळून ग मला बळच घोड्यावर बसवलं आणि आता तू अशीच म्हणतीला का सोना? हा, मी नाही काय तुम्हाला माझ्या डोळ्यातलं प्रेम दिसलं नाही का त्यावेळेस. अगं तुला खरं सांगू सोना, मला त्यावेळेस दिसलं नाही, पण ह्या वेळेस मला तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसते. मी काय म्हणतो ऐक की, तिला हँड्रेलची बाटली पाच तू, आपण दोघं लग्न करायचं का पळून जाऊ? काय नाही, मला नाही करायचं तुमच्या सोबत लग्न. अगं अगं माझ्या संग लग्न केलं लय सुखात राहशील. मला आता भांडी बी घासायच्यात, धुणं बी धुवायचं, तुला लय सुखात ठेवीन मी. हा, आणि तुमची काय पोरगी सांभाळत बसू का मी? अगं कर की आता, प्रेम करते ना माझ्यावर तू. काय नाही, गेलं प्रेम पण गेलं आणि सोना पण गेली. हा मला माहित होतं तू अशीच करणार आहे. बरं झालं तुझ्यावर लग्न नाही केलं मी. हा हे तर काही नाही, आणखीन लय बेकार दिवस बघायचा तुम्हाला. का? माझा लय तळतळाट लागणार आहे. का? का काय का आता तिच्यासोबत लग्न केलं हेच दिवस येणार आहेत. आणखीन तुमचा वाटोळ वाटोळ होणार आहे आणि सत्यानाश होणार आहे तुमचा. अगं सोना असं कसं बोलून चालली तू? हा तिच्यावर लग्न केलं म्हणून ती त्रास देते, तुझ्यावर लग्न नाही केलं म्हणून तू त्रास देते. जाऊ दे, भांडी घासण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आता. शिकडे राहिली गाण इकडं. हा काढते तिथं एका जाग्यावर कापड फिरवू नका. आता पहिली घाण आहे, आता काढावीच लागणार आहे मला. मग कशासाठी तुम्हाला आणले इथं ठेवले आम्ही? त्यासाठी ठेवले. वयाच्या मानाने होतंय का काम? वयाच्या मान्य व्हायला काय झालं? अहो ही असल्या कष्टाने उलटी हालचाल पाहिजे. तुम्ही पण करावं हालचाल. काय बसून गरज बसून. नाही मला करायची तेव्हा केली. माझं पोर मग आता पैसा मांडायला कामावतंय. उगाच पोरगी आली वय नको नको म्हणलं तरी माग. साधी इस्टेट होती वय तुमच्या मग होती नाही ती हाय. बघून आली. तीच म्हणलं लय तोंडाला येतंय माझ्या, पण आता काय करायचं? काय गरज नाही तोंडाला यायची. नाही. बसलंय सोसलंय पोराने माझ्या टायरात घालून मारेल नामकं मारेल लय बोलत होता नाक उचलून. तसं नाही वागलं. चुकलं आमच्याकडून. इकडे घ्या का नाही इकडे हो, डाग हो, पडल्या हो. तिकडं. घेते की घेते चुकलं. भाकरी का एक भाकरी वाढायची जेव्हा येते या मला. आणि का ते काल तेवढं सांगा. डायटिंग करा. एवढं खाते का मी? मग फुगतोय माणूस सुचतोय त्याने जाते अटक येतोय माणसाला. तुमचं पण वजन कमी करा. अहो मी डाएट वरच आहे या. कशाची डाएट? मी काय पहिल्यापासून श्रीमंताच्या घरची. मी काय अशी वे मी काय खाल्ल्या वेळ चटणी कांदा अशीच राहणार माझी तब्येत. त्यातच लक्ष्मी असते, तुम्हाला काय माहिती? इथं डाग पडल्या तिथं राहिल्यात डाग. हो ते तुमचंच आहे तर काढते. हा. जाता येता फरशी पुसली की जाताय वाज बसा की एका जागेवर करू द्या की काम. हा करू मला दे. देखरेख सगळी बघावं लागते. मग कशासाठी तुम्हाला? त्यासाठी तर मी ठेवलंय करायला. आपण फरशी पुसूच तर एका जागेवर बसा येईन बाई. फरशी पुसा आणि भांडी घासाय घ्या. भरपूर कामं पडल्यात लय बोलण्यात वेळ घालू नका. मला बी एवढा वेळ नाही. बरं येईन बाय. हा आता काय करा 3 भाकरी केल्यात. हा. त्यातल्या एक खातो मी आणि बाकीच्या 2 आहेत ते कुत्र्याला लागतात आम्हाला भाकरी. आणि मी निघाली आता देवाला. किती पुण्य करताय, देवाला चाललाय आणि घरची उपाशी आणि कुत्र्याला 2 भाकरी घाल. एक भाकरी कुत्र सकाळ सकाळ रात्रंदिवस जागतय ती कुत्र. कबशा एवढ्या भाकरी आहेत का? कबशा एवढ्या भाकरी करताय? मोठ्या करते उद्यापासून. आता हाय ते केलंय ते खा. पुण्यवान दान पाणी दान करणार. लय सोंग झालं बाईचं ह्या. देवधाराम करायचं आणि एक भाकरी तू खा आणि 2 भाकरी कुत्र्याला घाल. पुण्य करतीये. आला माझी पोरगी घेऊन लक्ष्मी माझी आणली हिथं मला इथं फरशा पुसाय ठेवली. काय जिंदगी आहे वय? नाही 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 आका बाय, तुला सुद्धा ही शिक्षा खरी आहे. तू लय मीठ माजुऱ्यागत केलंच माणसांना. असं ती पुसते थांब आली बेली म्हणजे काय करायचं परत फिरून? हा? ए तुला काय अक्कल बिकल आहे का नाही रे? हा का काय झालं? तुला काय म्हणलं होतं तिथे ध्यान ठेव. कोण आलं तर सांग मला. हा कुठं लक्ष होतं तुझं? कुठं लक्ष होतं माझे? पोरगी सांभाळू का तुमच्याकडेच बघत बसू? अरे एक काम होतं का तुझ्याच्याने? हा एक काम म्हणजे आता पोरगी सांभाळते की मी. तुम्हाला भांडी घासायला लावली तेवढी होईना वय तुम्हाला? मी तुला सांगतोय बघीन तर बघीन, नाही तर तुला सोडचिठ्ठीत देईन मी. तुम्ही आणि मला सोड चिठ्ठी. हा काय तुम्हाला काय इडी बिडी वाटते काय मी सोड चिठ्ठी घ्यायला तुमच्याकडनं? हा? का तुझ्या बरोबर लग्न करा मी काय इडी वाटते का तुला? हा? का? का म्हणजे मला बी असंच पाहिजे होतं, कोणतरी माझ्या पुढं मागं करणारं काम करणारं. अच्छा ही शाळा होती वे तुझी? तरीच म्हणलं माझ्या गळ्यात कस काय हार घातला तू? तू येडा झाला तू. हा अगं तवा खरंच माझं चुकलं ग. तवा खरंच सोन्याच्या गळ्यात मी हार घालायला पाहिजे होता. बिचारी आता आली मला नाही तसं बोलली. हा कोण? सोना आलती वय आता? मंगला का तिला किती वाईट वाटलं? सोना वय हा, मग? म्हणजे तुम्हाला काय तिच्यावर लग्न करायचं होतं का? हा? हा? तिच्यावर लग्न करायचं तुला होतं? सांगतोय, तिनं मला- नावच का घेतलं तोंडात? तुला सांगतोय सोडा तू. वा वहिनी वा. लायकी दाखवली तुम्ही. कशाला आला रे इथं? नमस्कार. ए, कशाला आला इथं? पहिल्यांदा चालतो इथनं. चल आलोय ना. तुझा हे खेळ खंडोबा बघायला. नको बघू. अरे सोन्यासारखी बायको मिळाली, एवढी दिकरी बायको मिळाली. अरे ह्या माऊलीचं पाय धुवून पाणी पिण्याऐवजी हिच्या संग तंडत बसलाय. मला
अरे म्हणलं तुझा संसार सुखाचा होईल म्हणून नका ह्या वहिनीला मी तुझ्या गळ्यात घातलं. वहिनी मला माफ करा. मला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. ह्या माऊलीचा तू छळ करतोयस नालायक माणसा. घ्या घ्या भाऊजींचा आदर्श घ्या जरा. ह्यांच्यावर लग्न केलं असं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय मला आता. होय का? हे असल्याच्या गळ्यात माळ घालून. वहिनी तुमच्या आशीर्वादानं माझी परिस्थिती इतकी सुंदर आहे. आता संग 4 बायका मी सांभाळू शकतो. एकाच काय तुम्ही घेऊन बसला. पण मी गद्दार नाही. आयसान फारामोश नाही. हा माझा मित्र आहे. बरोबर आहे का नाही? आणि मित्राची बायको मला माझ्या माता भगिनी सारखी. तू दुईतोंडी मांडोळे ती मला माहित नाही वे. अरे दोस्त दोस्त म्हणला आणि माझ्याच पाठीव चित्र काढलं. ह्या बाजिनाला अक्षरशः छत्री घ्यायला उभा केलं. सगळ्याची अवकात दाखवली मी. बाजिनाला सुद्धा हा. अरे गाना कुठं फिरशील पापही. खांजवा तुला खांजवा ना ना इथं खांजवा इथं खांजवा नीट खांजवा ना ना इथं खांजवा नाना. इथं माग अहो नाना खाजू नका. खूपसा डायरेक्ट ती हा खूपसा माझ्याकडे नाही ए, तर बावळा मी ती का? मारणार आहे. ए बावळा गाना मी तुझा एक दिवशी खून करणार आहे बघ. अरे का खून करशील मला? बघ. तुला माझी प्रगती हा. बघवत नाही प्रगती. ना, ना. अरे वागेल जरा. सासूचं लबडून मोठा झाला मला काय माहित नाही बे. आलं माझं बाल लका लका र सोन्यासारखी पोरगी लका काय लका रोज मला एका ड्रेसवर दिसती. आलं माझं बबड. वहिनी हा चांगली सांभाळा. ये बाळा. चांगली सांभाळा वहिनी. काळजी करायचं पण नाही. भाऊजी तुम्हाला एक बोलू का? ह्यो भाऊजी ह्यो भाऊजी तुमच्यासाठी ए, तसलं देऊ नको आम्हाला. आमचं आम्ही तुला बघेन. नाही- तुला नाही दिलं. तुला नाही दिलं जर तुला सांगतो तू जर घेतलं बितलं तर बघ. तुम्ही का बसा. बाळा घे घे बाळा तुला. घे. हीच वेळ आली आमच्या लोकांकडनं पैसे घ्यायची. वहिनी असू द्या असू द्या वहिनी. आपलं गणेश भाऊजी तुम्ही माझ्या बहिणीसारखं आहे. ध्यानात ठेवा. कधी काय लागलं ना बिंदास यायचं. वहिनी मी तर म्हणतो वेळच्या वेळेला हाताखालनं काढा. लय चरा चरा बोलायला लागला ना सुतुळे घ्या दाबान घ्या डायरेक्ट तोंड शिवून टाका. गाना माझं असंच मार्गदर्शन. कुठे फिरशील पाप. लका तुझं लग्न हो म्हणून मी जीवाचं रान केलं आणि आज माझा संसार मोडायला वेळ. हा माझ्या बायका पोरांना पैसे देऊन तू त्यांना मिंदा करतोय वे रे तू. माझा संसार मोडायला हा. आणि वेळच्या वेळेला येऊन माझ्या सासूला मार्गदर्शन करतोय. कसलं मार्गदर्शन? माझी सासू माझ्या अंगावर घालतोय. बाजीना ना तुम्ही का गप उभा राहिलाय? खांजवा. मालकाला बोलू नका तुम्ही काय? खांजवा. तुम्ही उभा का राहिलाय? बाजना ना तुम्ही आयुष्यभर नुसतं खाजवत राहावा. लक्षात राहू दे. असू तू दे. जा. तू चालतो पहिल्यांदा माझ्या तुला दारात. एवढा- तू चालतो माझ्या दारातनं. तुला एवढा राग येतोय ना हा. त्यांना 20,000 पगार नुसता खांचवायलाय. तुला देऊ का 20,000? अरे तू तुझ्या पगाराला जा चल. आम्ही कसं का असं ना उपाशी राहीन पण कुणाला भीक मागून राहणार नाही. पण अरे 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 प्रामरा भांडी घासतो धुणं धुवावं लागतं. अजून वहिनी पायची चपतो का तुमचे? तुझ्यासारख्या चोऱ्याला बड्या करून मोठं व्हायचं नाही मला. अरे हा. कष्टाने कमवला. अरे देईल तो शत हातानं ते घेईल काय 2 हातानं हा. आणि नेईल तो शत हाताने ते ठेवशील काय 2 हाताने. अरे भगवंताने मला भरभरून दिलं ना ना. तुम्ही खांजवा. तुम्ही खांजवा. आणि आमिर चला, मालकाबद्दल चला. काय बोलायचं हा, नाही. तुम्ही आमचं खांजवा. मालक आहे तर ती. हा, ना ना खांजवत राहा. त्याचाच पगार आहे तुम्हाला. बघा काय दिवस आले त्यांच्यावर. त्यांच्यावर त्यांना म्हणत होता ना हुरडा फुक. तुमच्या वेळ आली हुरडा फुकायची. म्हणजे मी बी असलं चोरीचं लबाडीचं धंदा चालू करू कोण का? म्हणतं त्यांनी चोऱ्या केल्यात? तुला नाही माहिती. तुला नाही माहिती. ती काही असू द्या त्यांची परिस्थिती बघा आता. तुम्ही बघा भांडी घासायची वेळ आली. मला नका तुम्ही दोष देत जाऊ. बघतो त्याचं मी काय करायचं नक्की 100% बघतो. बघ आता. ती हा परत बघा दिलं का नाही त्यांनी तरी पैसे दिले हातात. बघू कशाला बघू? बघू 500 रुपये दे की त्यातलं. कशाला पाहिजेत 500 रुपये? अगं माझ्या दोस्तात दिलेत. आता सुचला वे दोस्त. मागे पर गचुर धरलं की त्याचं. होय हा? 100 तरी दे. कशाला 100 रुपये पाहिजे तुम्हाला? अगं साबण संपलाय भांडी मी आणते साबण बिबण सगळं. तुम्ही फक्त घरातली कामं करायची. सगळी बाहेरची कामं मी करणार. बघू बाळा इकडं ती 500 रुपये दे इकडं. आता आलंय माझ्या सगळं ध्यानात. तू जा आता. मी बघ काय काय करतो आता ती. आणि ती सोन्याचा विषय ना डोक्यातनं काढायचा. कळलं ना? गाना तू आता जगत नसतो. तू आता गाना जगत नसतो. तुला आहे ना तू बघ आता. खाणं कमी आणि फरशीवर सांडणं जास्त. नीट पुस ग नीट पुस. ए पाहिलं दुखत्या जरा पाय दाब माझं. होय जाळ करा त्या पायाचा. सकाळपासून फरशी पुसून मनगाट गेलं. माझं कोण दाबायचं? हा मस्त दाबत होतो दाबायच्या वेळेस. हा आता तू दाब. मी दाबत नसती. झोपा गप. हा? जावाय अयो, दाबती नीट दाब नीट. बस झालं. अगं ऐ नीट दाब. पाय दाबती का चिमट घेती पायाला? काय दिवस आणल्यात मला. हा
पायदाब फरशी पूस हा सगळ्याचं बोलणं खा. ती तुझ्यामुळं माझं चांगलं दिवस आहेत. अगं माझं किती हाल केलं, कधी ऐकलंय का माझं? मरणाचं काम पडतंय आणि ते तुमच्या जावयाचं मरणाचं ब्या, त्यांच्या आईचं असलं बोलणं आणि तुमचं तर असं टोचून बोलणं की मला असं वाटतं ह्या क्षणात जीवच द्यावा. अगं कधी सुख लागू दिलंय का आम्हाला? कधी ऐकलंय का आमचं काय? आपल्या कर्माची फळं भोगती आता तू. तुमचं बरोबर आहे, माझ्या पापाचीच फेड आहे. असू दे. अगं तुला असं तुझं हाल झालेलं बघाय मला लय मजा वाटते, खरं सांगू का? अगं माझं किती हाल केलेत तू. हा आठव हा? कधी ऐकले की काय माझं तू? हा अव त्या वेळेला मी बोलत होती म्हणजे का बोलत होती, माझ्या बी सुखाचं मला दिवस दिसत होतं. पण असलं दुःख जिंदगीत कधी कोणत्या सासूला नसून आहे. अगं सासू नंबरी तर जावाय 10 नंबरी भेटलाय. अगं तुला वटणी आणायचं म्हणजे सोपं काम नाही. ती बरं झालं तसला जावाय भेटला ती. अहो, त्यांचं नाव काढलं तरी मला हो का थंडी तापच येतोय. नाव काढलं तरी ताप येतोय. जाऊन द्या, अर्ध घर राहिले पुसायचं तेवढं. घे पुसून लवकर, नाहीतर तशा पण ऐका आता, तशा पण येईन बाईने तुमच्या 3च भाकरी ठेवल्या त्या. तुम्ही काय खाचाल? त्याची नका काळजी करू. जावाय बापून माझं ढाब्यावर खातं लावून दिलंय. मी होय घरी खात असतो, काय वाटेल ती खावा म्हणतो. खावा तसलं मसाल्याचं याच आणि मला अटॅक येऊन. तुम्ही खावा, कुत्र्याला 2 भाकरी आणि तुला 1 भाकरी. ऐका की, रोटी आणा की येताना गपचिप, मिरच्या बरोबर लय भारी लागती. गुन्हाने राहिली ना ती बी खायला मिळेल. आलं की लक्षात? गुन्हानेच आहे. तुम्हाला तर काय झालंय काय माहिती, दुसऱ्याचा तुकडा खायला गावं लागेल. गिन्याने राहिले तर चांगली. गुन्हानेच आहे मी. आता जास्त आवाज वाढवायला लावू नका, बोलायला लावू नका जास्त. काय जावय बापू आलं वाटतं. पुन्हाचा तर आवाज येतोय, जावायचा आलेला दिसतोय. तुमचा, माझा नाही, तुमचा जावाय. आणि बसा इथं, आली मी. ना ना खांजवा इथं खांजवा. होय का ना? वा वा. मी काय म्हणतोय, काय म्हणता नाना? तुम्ही दवाखान्यात चांगल्या का दाखवत नाही? का? सारखं अंग खाजतंय. महिना झालं मी नुसतं खांजवतच राहिलोय. नाना ही तुम्हाला शिक्षा का दिली खांजवायची माहितीये का? 8वा तो दिवस, तो दिवस 8वा ज्यावेळी तुम्ही सरपंच होता आणि हो गाना तुमच्या दारात यायचा, नाना मला 500 रुपये द्या, नाना मला 1000 रुपये द्या. हा तेव्हा तुम्ही काय म्हणायचं? गाना वा तेलाची बाटली घेतो का रे? माझ्या डोक्याला मालिश करतो का रे? हा विसरला का रे? गाना वाज माझी पाटण खाजावतो का रे? गाना माझ्या वाज तळव्याला गुदगुल्या करतो का रे? नाना गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. गाना विसरला नाही? अरे ह्या गावाने थोडा छळ केला नाही माझा, पण गानाने स्वतःच्या ह्या हिमतीवरती कमावलं. कोट्यावधी रुपयांची इस्टेट माया जमा केली मी. आलं लक्षात? असा कोणा पुढं नाक घासलं नाही, पदर पसरला नाही. स्वाभिमान माझ्या हृदयात कायम होता आणि ह्यो स्वाभिमान घेऊन मी लढलो, ह्या समाजासंग लढलो, कष्ट केलं, प्रगती केली आणि आज कोट्याधीश झालो. आणि आज मला संपूर्ण देश विदेशात मला लोक म्हणतात, गणाशेठ या की, जेवून जा की. पण बोलायला लावू नका नाना. पण तुमचं माझं चांगलं संबंध असल्यामुळे कसं का व्हायना, डोक्याचं मालिश का करून व्हायना, तुम्ही मला 100-500 रुपये वेळेला दिल्यात म्हणून मी तुम्हाला खजवायची तर नोकरी दिली आहे. मला बी आता अडचणी आल्या, ते मला बी काय 4 रुपये लागतात. आता मागच्या कालच्या परवा दिवशी तर पैसे नव्हतं. कसं आहे भाऊजी, बरं आहेत का? वहिनी मी फार बरा आहे. तुम्ही कसं आहे? हाय बरं. तुम्ही का असं तोंड केलं 10 चपल्या कुणी तर तोंडात घातल्यासारख्या? अहो भाऊजी, घरात बाजार नाही, थोडं पैसे पाहिजे होता. वहिनी पैसे तुम्हाला हमखास दिला असत, पण विसरला का तुम्ही? किती माझा पान उतारा करायचा वहिनी, विसरला का तुम्ही? अहो भाऊजी, झालं गेलं विसरून जायचं, आता ते कुठं तुम्ही धरून कसं बसलाय? कसं विसरू वहिनी, कसं विसरू? का एक वेळ मारलेला डाग मुसत्यात, पण वहिनी बोललेले शब्द आहेत ना माणसाच्या काळजात रुतून राहतात. अहो, अलग पण लक्षात माझ्या तुम्ही नवऱ्या- टिकट टप्पा- हा? माझ्या नवऱ्याने तुम्हाला पोटच्या पोरासारखं जपलंय अहो भाऊजी. म्हणून त्यांना मी खाजवायचा धंदा दिलाय. आणि सोनाला पण भाऊजी पाहुणं हे बघायला येतात आता सारखं. कशासाठी पाहुणं? अहो तिचं लग्न करायचंय. लग्न? अण्णा ना कशाला थोड्यासाठी ह्यांचं लग्न करताय? हा तसं कसं म्हणतो लागा गाना? अव हो का, माझं काम आहे चांगला सल्ला देणं. अहो आता नाही म्हणलं, 35-40 वर्षात झाल्या, आज थोड्या दिवसात ह्या मरणार आणि कशाला थोड्यासाठी लग्न करताय? काय बोलताय अहो भाऊजी? खरं तेच बोलतोय. विसरला का बहिणी? माग लागली होती ती. हो का, मला जुने दिवस आठवायचे नाहीत आणि मला काय म्हणतात त्या जुन्या दिवसात मला जायचं बी नाही.
आलं ना? सॉरी बर का, माझं त्यावेळेस चुकलं. मी त्यावेळेस तुमच्या सोबत लग्न केलं असतं तर आता राणी सारखी राहिली असते मी. आता करणार की, आता लग्न करणार की, आता माझी प्रगती दिसायला लागली. ना ना किती वेळा तुम्ही समजून सांगितलं होतं. मी लय वेळा काय आता बायको बी ऐकत नव्हती, बायकोच हे ऐकत होती. काय करणार मी तरी परमेश्वरा. काय करणार मी. भाऊजी मी काय म्हणते, ह्यांना 2 दिवस सुट्टी द्या की त्यांची तब्येत बरी नाही अहो. आजारी यार मला नुसतं माझं. बरं, ठीक आहे ना ना, काय करा, आजचे दिवस काम करा, उद्यापासून आजारी लगेच पडला का तोंड वाकडे करू नका. विसरला काय, एक एक वडापाव खाऊन रात्र दिवसा तुमच्यासाठी प्रचार केला, तुम्हाला सरपंच केलं, विसरला होय तुम्ही हा? पण मी कधी रे तुला वाईट भावनेनं नाही रे बघितला मी. ना ना, असू द्या तुम्ही खांजवा वहिनी, बघितलं का, असू द्या. बर, काळजी करू नका ना ना, जाताना 500 रुपये घेऊन जा, मस्त मध्ये पाहुण्यांना पोहे बी आणा आणि लावा पाहुणी वाटेला. आलं का लक्षात. भाऊजी आता दिलं असतं पैसे तर बाजार आणला असता हो. काय झाले माहिती का वहिनी, सगळी केस आता आमिरच्या मंडळीला देऊन टाकली. त्या बिचारीचं हाल मला भगवानात. पुढे होऊन मी लग्न लावून दिलं ना, पुढे होऊन लग्न लावून दिलं आणि हे निघलं दळभद्र. माझ्यासारखं कष्टाळू का होते आम्ही. भाऊजी किती चांगलं आहे तुम्ही. वहिनी मी पहिल्यापासूनच चांगला होतो, पण तुमच्या सगळ्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार चुकीचा होता. फक्त एका व्यक्तीने माझ्या विश्वास ठेवला, ती म्हणजे माझी वैष्णवी. आलं लक्षात. आणि ती जशी माझ्या घरी नांदा आली ना, ती जशी लक्ष्मीच्या पावला नेली तशी लक्ष्मी माझ्याकडे भरभरून आली. श्रीमंत झालो आता. काळजी करू नका, मी काय मनाने वाईट माणूस नाही. फक्त तुम्ही लोक जेव्हा तुमच्याकडे पैसा होता ना, जशी मला वागणूक दिली ना, म्हणून तुम्हाला असं मी वागावतोय. ध्यानात ठेवा, टेन्शन घेऊ नका. तुमचं लग्न ना बिंदास जमवून टाका. काय बँड बाजाचा खर्च होईल, घोड्याचा खर्च होईल ते मी देईन. आलं लक्षात. टेन्शन घेऊ नका. ना ना, तुम्ही माझं मित्र आहे, फक्त पण छत्री 2,000 रुपये आता बाजाराला काहीच नाही घरी. देतो घरी. चला. भाऊजी गेलं विसरून जा, पहिलं काय काढू नका तुम्ही आता. नाही वहिनी, विसरून गेलो, काळजी करू नका. चला या आता. हा, पैसे द्या पाठवून तेवढं. अहो देतो म्हणलं की या, म्हणलं की आता. हा, संध्याकाळी कालवण करवायचं चांगलं. ना ना, बर का, तुमची तशी मंडळी लय चॅप्टर आहे बर का. हा? हाय की पण कशी केली तरी माझ्या घरची लक्ष्मी आहे ती. नाही एवढी परिस्थिती बिकट आली तरी नाही मला सोडलं तिनं. बरी म्हणजे बायकोचीच बाजू घेता वय अजून बी. हा, घ्या खांजवा तुम्ही. चला खांजवा तर. कशाला बोलावले रे तुम्ही मला हा? सगळं सांगतो. अरे काय सांगतो बाबा, मरणाचं काम पडलं या. बया एवढं काम करून घेते ना, 15 दिवस सुद्धा झाडून नीट जायना. झाडून एवढूसा झाडू होते 15 दिवसात. इतकी जिंदगी माझी नसते त्या बाईनं वाटोळ गेलं. पण खरंच कशासाठी बोलावले माझ्या तर मागे ना इतकी काम आहे ती. काय आता तुला सांगायचं खरूच झाली काय ना. अरे काय आता सवयच लागली कशाची खाजवायची. आता काय करता आता आपल्याला खाजवायला लागायला लागलो. आता किती वर्ष झालं नुसतं खाजवतोय आणि माझी तर टोटल जेवढी होती नव्हती तेवढी इज्जत माझी गेली. गावात बी नाही, तालुक्यात बी नाही, घरात बी नाही. सरपंच असून ह्यांची आबरू गेली. बाय काय हो तुमचा रुबाब होता एक दिवशी. माझा तर काय होता रे रुबाब. शब्दा माणूस पळून जायचं, एक नुसतं अक्काबाईचं नाव घेतलं तरी माणूस धरती माय त्याची पायाखाली नव्हती, धुमाट पळायचं. आणि भाजी ना तुमचं कसं हो? माझी तरी इज्जत काय होती, केलं तरी नसती बाजीनं ना अशी करायची. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सगळ्यांची म्हणजे माझी बी या अवस्था कोणामुळे झाली माहिती आहे ना. माझा एवढा दोस्त असून सुद्धा त्याला माझी दया माया नाही आली. काय दोस्त आहे वय त्यो, खवीस आहे खवीस. अरे माझी तर काय अवस्था आहे हा. लेपाटीन गोदडीन काय नाही ती बाया चिंध्या काढते डोळ्याला. ही मनगाट माझी ही कंबर सनसन करते. आणि माझा नवरा तर काय करतोय माहितीये का, काम थोडस कमी पडलं जावाय बापू अक्षरशः सांगते तुला, मला थंडी तापच येतोय नाव घेतलं तरी. अक्काबाई तुमच्याकडे बघून बी मला लय वाईट वाटतं बरं का यांच्याकडे. कारण पहिलं जे होतं ना आणि आता बघण्यात असं वाटतंय आमिर ह्याच्यावर काही तर केलंच पाहिजे बर का. केले मी काय जेवढे भारी विचार केलाय मी. हा काय करायचं माहितीये का, काय इकडे जवळ या. हे गणाची कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी. दे की
यार ती टाळी या. या या राणी साहेब या. बर कसं वाटलं तुला आज? खूप मस्त. मस्त. तुला अजून दरारा बघायचंय माझा? बघायचंय मामी? अहो! काय एवढा वेळ लागतो वय? काम होतं ते काम पडलं. बसा तिथं बसा. नको अगं, ह्याच्यावर कसं अगाई बस. बसा बसा. पाणी पाणी दमलात चाल. पाणी का उन्हाचं. धमस्तवर मारला एक जण. धमस्तवर मारला म्हणून दम लागला. होय. हो. हात पाय दुखतात का? दाबू का? हा संध्याकाळी संध्याकाळी. बर मामी झाडू लुटून काढलंय वाटतं. हो फरशी पुसल्यावर लय हात दुखायला लागलं. हात दुखायला लागलं. अरे अरे मग जेवला ना चाल. हात दुखत्यात म्हणल्या. कुठलं काय 2 तांबे पाणी पिली. फक्त पाणी प्याला वय. पाण्यावर जिंदगी माझी. होय. बर असू द्या. मामी बर स्वयंपाक झाला? हो हो झालं. तुमच्या आवडीचं केलंय की. माझ्या आवडीचं? दिवसभर काय काम आहे? तुमची आवड निवड तीच आमच्या डोक्यात असते. आली. वा वा वा. आणा. आसन टाका आसन. आसन घ्या लावून. मामी चांगली हवा घाला की राव. मला तुमची लय माहिती येते मामी. एक काम करता का? थांब थांब थांब. कपू विसरला का? काय सजा दिली आपल्या रोजचं? काय काम आहे? म्हणलं आज सुट्टी आहे ना रविवार. नाही नाही रविवार असला आयतवार असला शनिवार असला सगळं दिवस सारखंच बाळा. चला चला कोंबडा बाना. कोंबडा बाना त्याशिवाय घास माझ्या घशाच्या खाली उतरत नाही. बर बर. त्यासाठी कमी खाऊ बाळा म्हणजे काना काना आंगू चालत. बर का कपू डबऱ्या जरा पुढे सोडून बस. किती ताप दिला? किती ताप दिलता मला? वैशू आठवतोय ना तुला? नाही का मग त्याचे ताप दिला मी. दाजी अरे चोंबडेच होते खूप. हा मामी हवा लागा ना अजिबात. चांगली हवा घाला. मला मामी तुमची लय माहिती. मला वाटतं मी तुमचं रोज तुमची सेवा करावी. बरोबर का ना? पण काय होतं माहिती का? मला ते माझं जुनं दिवस आठवतात. तुम्ही मला लय पाण्यात बघितलं वैशू. मला सुद्धा असं हाल करू वाटत मामींचं. काय करते मामी? सुरू करा. हो वैशू चांगलं लागतं का? चांगलं लागतं गुलाबजाम. चांगला लागतोय. वार घाल. काय रे तुझं मगापासून बघतोय जसा घास खातोय तसा आ करतोय. नाही ते जांभळे येते ना. हे कोणाच्या पुढची जांभळी आहे? तसलीच असते. जांभळ्या देऊ नको. तिकडे तोंड कर. खातो का? नको. काय झालं? काय होतंय तुम्हाला? पाणी घ्या. हे धरा पाणी. हवा घालते की जोरात. हवेमुळे झालं असेल तुम्हाला. वैशू पाणी घ्या ना. हे मला पाणी. घाम येतोय बघा. दाजी गुलाबजाम खावा घे. काय झालं तुम्हाला? काय होतंय? डॉक्टरांना बोलवायचं. आई डॉक्टरांना फोन लाव. काय झालं तुम्हाला? आई डॉक्टरांना फोन लावणार ना. काहीतरी होतंय. रविवारचा डॉक्टर येत नाही का बाळा? आई काय केलं तुम्ही दोघांनी माझ्या नवऱ्याला? अक्का
तुमचा प्लॅन होता ना दोघांचा? इथं पै पोरे नाही फोन ताब्यात ठेव. शांत बस. आका काय झालं अरे वा 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 बघू आमिर भाऊजी डोळं जा, तुम्ही पण यांच्या plan मध्ये सामील होता. ए माझ्या दस्ता कोंबडा बनू का घरचे पुसू का? आव. होय रे आता कुठं काजू लय माज आलता का रे तुला पुजले आणले सगळ्यांना. तुझ्या श्रीमंतीचा लय माज आलता का रे पोरे, आवाज बंद कर. आता उठ की घात केला तुम्ही माझ्या नवऱ्याचा सगळ्यांनी मिळून. हा? आणि तुझ्या नवऱ्याने आमचा घात केला दिसला नाही वे मी तुमच्या सगळ्यांची पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आहे. कोंबडा दिसला नाही व्हायरस हा, पोलिस काय करतात? ए, पोलिसाचं मला अगं, नसते. तुम्ही तर शांत बसा. वैष्णवी आमची सगळ्याची मुक्ती झाली मुक्ती ह्याच्यातनं ह्याने किती त्रास दिला वय आम्हाला. मी तर माझी जिंदगी सगळी धुणं भांड्यातच जायची वेळ झाली. आई तू अशी करशील असं मला वाटलं नव्हतं. आता कळलं ना तुम्ही तर भाऊजी बोलूच नका. मी काय मित्राचा बोलणार? घात केलाय तुम्ही. उठकी आता. आता कसा उठतोय गाणं संपवलं ह्याला. काय हलावतो गेला ते. ए गाना ए गाना गाना अरे गाना अरे उठ की काय रे आपू बिपू पिऊन झोपला होता काय हा लगा होय आमरे कशाला उठवलं मला का? हा आणि लका इतका का दर असेल असं वाटलं नव्हतं लका मला. कोण तू कोण म्हणजे म्हणजे मला नीट सांग काय झाले तू कशाचं काय लका काय सपन लाचील नेहमीप्रमाणे चल जा तुम्ही नाही नाही हे नाही जातो सपन ही तुझे स्वप्न बिप्न स्वप्नच होतं पण लका लय चांगलं स्वप्न पडलं होतं लका मला. लय श्रीमंत झालं तुम्ही तू होय लय श्रीमंत कोट्टे दिश काय सांगतो काय तुला सांगायचं मग वैस मला गाज भरावती लग्न झालं होय तुझं? मग काय काय सांगतोय? माझं ना तुझं बी लग्न झालंय स्वप्नात. वा हो कोणा बरं अरे ती नाही वय आगाव कोण रे अरे ती आगाव वैशू बरी ती मावशी तुझीतली वय हो तुझ्या बरोबर तिच्याबरोबर तुझं लग्न झालं आणि लय रे तुला मारत होती का ती होय ना? मला तुला हाल बघावलं ना तुला भांडी घासायला लावलं धुणं धुवायला लावलं मला अक्षर माडवायला टिपा यायच्या नाही तशी तिला खडूस आहे बरं का तुझ्या स्वभावानं लगेच कळतो मग काय आणि पुढं काय झालं गाणं लय पैसे कमावले तुम्ही जिकडे तिकडे माझाच बोल बाला लय दारारा पण मित्रा मी मैत्री विसरलो नाही का मी मला जे पैसे मिळाले त्या अर्धी इस्टेट मी तुला दिली मला लय पैसे दिले मी तुला बरं तरी बी का मित्रा तू असं नव्हतं करायला पाहिजे. कसं रे माझा घात केला तो आकाबाईला सामील होऊन मला इंड्रिल पाजून मला जेवणात खलास करून टाकलं. काय सांगतो गाणं लय बेकार झालेला का इतका गद्दार असशील ना. आणि मला पहिल्यापासून मला माहिती आहे आमिर तू माझ्याविषयी ना कपटीच आहेस पण लय वाईट वाटलं मला नव्हतं असं करायला म्हणजे पाहिजे. गाणं तू एवढी तुझी इस्टेट माझ्या नाव केली मी तुला मारलं मारलं खलास केलं पुरा बसून 4-5 जणांनी मला माझी बायको रडती का माझी वैसूच तेवढी शेवट पडेल होय का माझी वैसू शेवट पण माझी रडत होती का म्हणत होते तुम्ही त्यांचा घात असा केला होय हमऱ्या. गाणं तुम्हाला लय टेन्शन आलंय टेन्शन आलं आता भितडात जाऊन धडक घेत असतो गाणं धडक काय घेतो फाशी बिशी घेऊन जीव दे तू पळीत ना लय बेकार झाली. दुसरी तोडली दोस्ती तोडली नाही खलास करून टाकला मला. बरं झालं देवतारी त्याला कोण मारी मला वाटते माझा पुनर्जन्म झालाय. होय का मग काय लय बेकार झाली माझी. चल स्वप्नात जरी मारला असेल ना खरं खरं तुला कधीच मारणार नाही गाणं मी नाही तुला माहिती आहे माझा किती जीव आहे तुझ्या चल. खरं का मग भजी प्लेट सांग मला एक. अरे भजी प्लेट काय तुला काय म्हणशील त्या प्लेट सांग चल होय? मोकळ्या प्लेटा देऊ नको. अरे लय पैसे आहेत माझ्याकडे चल कपू महाराजाला अरे लय पैसे आहेत आज कपिलरावचे पैसे अजून टाकलेत अरे लय पैसे आहेत माझ्याकडे कपिलराव भेटला होता हा त्याला नाही स्थळासाठी त्यांनी ब्युटी पार्लरला पैसे दिले तर अजून बी 2000 दिले ती पाहिलं काय पैसे कमी पडलं लगेच ड्रेस चढावतो लगेच त्याच्या पुढे जातो लगेच पैसे चल